तर बघा काल मी होमवर्क दिला होता हा तुम्हाला सोडवायला है ना, तर तुम्ही सोडवले नाही. तर मी पुन्हा एकदा सांगून देतो, काय काय लोकांनी सोडवले, काय काय लोकांना नाही जमला. तर पुन्हा एकदा लक्ष द्या, कारण हे आपल्याला प्लॉट करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर काय म्हणते बघा, जशी हे संख्या रेषा आहे आपल्याजवळ, अशी संख्या रेषा एक काढून घ्यायची. त्याच्यानंतर हे पॉईंट आपल्याला दिलेले आहेत 8, ते पॉईंट आपल्याला इथं प्लॉट करायचे आहेत. कसं करायचे लक्ष द्या. सपोज म्हटलं की बा 9/7, तर 9/7 आहे मायनसमध्ये, तर कितीचा भाग जाऊ शकते. 9ला जर आपण 7चा भाग देतो म्हणला, तर भागाकार करतो म्हटला असा, तर कितीचा चालला बघा. 7 1 2 राहिले, पॉईंट आला असता. आणि 7 2 म्हणजे कुठं आला असता हा 1.2 आला असता मायनसमध्ये. 1 पॉईंट समथिंग काहीतरी आला असता, म्हणजे कोणाकोणाच्या मधामध्ये येईल 1.2. हा 1 आहे सपोज, तर हा 1 आणि 2च्या मधामध्ये आला असता 1.2, पण तो निगेटिव्ह आहे, म्हणजे कोण्या बाजूला येईल, या बाजूला येईल. तर आता याचे पार्ट करायची गरज नाही. कोणत्या हिस्स्याचे पार्ट केला असता आपण, या -1 आणि -2चे, कारण या दोघांच्या बीचमध्येच तो पॉईंट येणार आहे आपला. मग कसे करायचे आता, ते पॉईंटवाला एक एक काढत बसाल का तिथं, नाही. स्केल आहे का आपल्याजवळ, नाही. तर कसं काढायचं, तर किती पार्टमध्ये खाली बघायचं, किती पार्टमध्ये 6. तर नेमका त्यावाल्याच हिस्स्याचे 7 पार्ट करायचे होते, सगळ्याचे करायचे होते का, समजलं का काय म्हटलं. हां, तर 7 पार्ट याचे करायचे आहेत, म्हणजे लाईन किती मारा लागतील, 6. 1 2 3 4 5 6 झाले 7 पार्ट बरोबर. आता बघा 7 पैकी कोणता पार्ट होय तो, 9वा. 7 पैकी 9वा कसा येईल सर, तर मग आता शून्यापासून मोजत आणायचं. बघा 0 ते 1 पर्यंत 7 पार्ट राहिले असते आपले, पण ते काढले नाही आपण, पण गिनती करताना करू की नाही, अरे मोजू की नाही. हां, तर 7 झाले इथं. मग 8 आणि 9, तर हा सेकंड नंबरचा जो पार्ट आहे हा आला असता माझ्या P, याची व्हॅल्यू किती, -9/7. समजलं, करता येईल. मग दुसरा पॉईंट काय आहे, 13/6. तर 6 जसा असा भाग देऊन आता आपण, तर मग कितीचा भाग चालला, 6 1 6 6 2 12 पर्यंत पूर्ण चालला, एक बाकी, म्हणजे 6 2 म्हणजे 2 आणि 3च्या बीचामध्ये येईल 2 पॉईंट समथिंग आला असता ना. आता मी काढत नाही 10 वेळा, अरे काढू का. तर किती पार्ट करायचे आहेत आपल्याला, 6 बरोबर. तर याचे 6 काढला असता, याचे 6 12 झाले इथपर्यंत, आणि याचे 6 18, पण 13 कुठं येईल, याच्या मधात असेल कुठंतरी, 6 पैकी 13 म्हणते ना. तर या दोघांची काढण्याची गरज नाही, ते मनात मोजायचे. ज्यांच्या मधामध्ये येणार आहे, कोणाच्या मधामध्ये येणार आहे, जसा इथपासून पकडलो तर 6, मग इथपासून इथपर्यंत 12, 6 12 आणि इथं 18 झाले असते, म्हणजे 12 आणि 18च्या मधात येईल की नाही. म्हणजे याचेच आपल्याला किती पार्ट करणे आहेत, 6. तर 6 पार्टसाठी रेषा किती पाडाव्या लागतील, 5. झाले 6 पार्ट बरोबर. हां, मग आता कोणत्या नंबरच्या म्हणते, 13व्या नंबरच्या. तर बघा इथपासून 6, मग 6 6 12, 12 आणि हा 13, तर काय आलं असतं याचं नाव, समजलं. मग -14/5 म्हणते, म्हणजे एका हिस्स्याचे 5 करावचे आहेत, असं पण मोजू शकतो. 0 पासून इथपर्यंत 5, मग इथपासून इथपर्यंत 5 म्हणजे 10 झाले. मग 5 त्रिक म्हणजे इथं 15वा पार्ट आला असता, तर 14 म्हणते, म्हणजे या दोघांच्या बीचमध्ये येईल. आता याचे पार्ट किती पाडाल खाली, किती पार्ट कराल, 5 पार्ट करायचे आहेत. तर लाईनी किती मारावं लागतील, 1 2 3 4. आता माझ्याकडे अलग अलग पेन आहेत, तुमच्याकडे एकच पेन होता, तर ह्यावाल्या लाईनी मोठ्या दाखवायच्या त्याच्यामध्ये. हा जे इंटिजरच्या लाईन आहेत त्या थोड्याशा कशा दाखवायच्या, बाकी लहान लहान. समजलं, काढता येईल. तर 14व्या नंबरच्या पार्टमध्ये बघा 0 पासून हा 5 झाला असता, 5 2 आणि इथं 15 आहे, तर त्याच्या एक पहिले म्हणजे कोण,
झाला असता का? काय आला असता? A1 मायनस 14/5 मग यस 19/4 4 भाग द्या. 4 चौ 16 4 पंचे 20 मोठी येत आहे तर 4 चौ 16 16 आणि 20च्या मधात आहे की नाही तर 4 आणि 5च्या मधात तर 4 आणि 5 पॉझिटिव्ह मध्ये इकडे 4 पार्ट करायचे आहेत तर 3 रेषा माराव्या लागतील. झाले 4 पार्ट इथपर्यंत किती पार्ट झाले होते 4 1 4 4 2 8 4 3 12 4 चौ 16 आणि 1 17 18 आणि हा आला असता आपला यस इज इक्वल टू 19/4 मग यच 5 न भाग द्या 5 5 5 30 मोठी येत आहे म्हणजे कोणाच्या बीचमध्ये येईल 5 आणि 6 ते बी मायनसवाले म्हणजे इकडे बरोबर. आता याचे 5 हिस्से करायचे आहेत तर रेषा किती मारावं लागतील 4 रेषा माराव्या लागतील. तर मग 1 2 3 4 सारख्या अंतरावर मारण्याची प्रयत्न करायचा असे नाही कमी जास्त बरोबर इक्वल डिस्टन्सवर दिसल्यासारखे दिसल्या. हां तर 5 पासून मोजा आता 5 10 15 20 25 26 म्हणजे 27वा पार्ट होय हा -27/5 नाव काय यच. जमलं. मग इकडे A2 17/3 आहे तर 3 न भाग द्या 3 5 15 3 सक म्हणजे 5 आणि 6च्या बीचमध्ये आहे 17. हां तर 5 आणि 6 पॉझिटिव्ह दिसत आहे. हां किती 3 तर 2 लाईन मारावं लागतील. हां 15 झाले इथपर्यंत 16 हा राहिला असता माझा 17वा पार्ट. मग 20/-20/6 आहे 6 न भाग द्या 6 त्रिक तर कुठं आला असता 3 आणि 4च्या बीचमध्ये. हां तर मग 6 पाहिजे तर 5 लाईन मारा लागतील 1 2 3 4 5 इथपर्यंत 18 पार्ट झाले असते. इकडून 6 पार्ट मोजत आणलो असतो तर हां तर मग 19 20 हा झाला असता काय नाव आहे n इज इक्वल टू -20/6 आणि लास्ट 19/6 तर 6 त्रिक म्हणजे कुठं 3 आणि 4च्या बीचमध्ये आणि 6 म्हणते तर लाईन किती मारा लागतील 5. इथं 18 झाले हा 19वा पार्ट नाव काय आहे t इज इक्वल टू जमलं. आता या प्रकारे हे लाईन प्लॉट केले तुम्ही संख्या रेषा. आता काढायचा होता डिस्टन्स तर डिस्टन्ससाठी नियम काय पाहिला होता आपण की इक्वल टूच्या एका बाजूलाच असतील तर मोठा मायनसचा विचार करायचा कोणत्याच बाजूला राहत मायनसमध्ये राहत नाही तर तिकडे राहत. शून्यापासून जो जास्त दूर तो मोठा शून्यापासून जो जास्त दूर तो गोष्ट लक्षात राहील का. जो जवळ शून्यापासून तो लहान. जर एक पॉईंट शून्याच्या या बाजूला असेल आणि एक पॉईंट त्या बाजूला असेल तर दोघांच्या काय करायची डिस्टन्सची प्लस काय करायची हे 2 पॉईंट सांगितलं होतं. आणि निगेटिव्हचा विचार करायचा. अंतर कधीही निगेटिव्ह राहणार. अंतर कधी निगेटिव्ह राहते पाहिल्या जसं आपला गाव न देवाडी -2 किलोमीटर म्हणीन का किती किलोमीटर असंच म्हणीन की नाही. तर बघा मग डिस्टन्स काढायचं आहे कोणाकोणाच्या बीचमधला P आणि R. P कुठं आहे हां इक्वल टूच्या लेफ्ट साईडला आहे. R कुठं आहे इक्वल टूच्या त्या साईडला आहे. तर डायरेक्ट त्यांच्या अंतरच्या काय करा म्हटलं तर लिहितात कसं याला असं
डी पी कॉमा आर. टीची व्हॅल्यू 9/7 मायनस फायनस घ्यायचं प्लस आरची व्हॅल्यू करा मल्टिप्लाय. 9 सक 54 तेरी साती भागीला 7 सकम किती आला बाय 42. कोणाकोणाचा आला होता. चलो छान. मग यस आणि यश टू यांच्या अंतर काढायचं आहे. यस आणि ए टू. यस कुठं आहे बघा. डिस्टन्स यस आणि ए टू. हां यस कुठं आहे. हा मधामध्ये 0. हां यस या बाजूला आहे का नाही. यस त्या बाजूला आहे. आणि ए टू बी याच बाजूला आहे. कुठं आहे. हा इथं ए टू आहे. हा दिसला. आणि हा इथं यस. तर दूरवर कोण आहे. ए टू आहे. तर ए टू मधून कोण मायनस कराल. यस. ए टू मायनस यस म्हणजे ए टूची व्हॅल्यू किती मायनस यसची व्हॅल्यू 19/17. करा आता क्रॉस मल्टिप्लाय. 19 चौ 17 चौ 68 आणि 19 त्रिक 57 आणि 4 त्रिक. आता काही पोरांनी उलटा केला होता. हा 19 - 4 19/4 - 17/3 तो चुकल करायला. अरे जास्त डिस्टन्सवाल्यामधून कमी डिस्टन्सवाला मायनस करून तेव्हाच तर अंतर भेटेल त्याच्या बीचमधला. हां 7 मधून 1 गेला. 8 मधून 7 गेला 1 तर 11/12. कोणाकोणाचा आला होता. Then distance A1 and H. A1 and H कुठं आहे. A1 तो तिकडे आहे. H कुठं आहे. तो पण. अरे मोठा कोण आहे मग. H मोठा आहे A1 पेक्षा. मायनसचा विचार करायचा नाही सांगितलो. इक्वल टूच्या एका बाजूला असतील इक्वल टूचे ते रे शून्याच्या त्या बाजूला एकाच बाजूला असतील अगर दोन्ही संख्या तर जे जास्त लांबवर आहे तिच्यामधून काय करा सरळ सरळ याची व्हॅल्यू मायनस. तर एच किती आहे मायनस नाही घ्यायचा मायनस A1 झाला विदाउट मायनस. दोघंही 5/5 आहेत. बस 27 - 14/5. पहा बरं या पॉईंटच्या बीचमध्ये आणि या पॉईंटच्या बीचमध्ये 13 रेषा येतात का. तर पहा बरं सपोज 5-5 रेषा आहेत प्रत्येकामध्ये बरोबर. तर इथं 5 झाल्या असत्या आणि इथं 5 5 न 5 11 12 आणि हा एक आला असता की नाही 13/5 आला आहे आपला पण 13/5. ओके समोर कोणाकोणाचा करेक्ट आला होता. हां काहून हां नियम वाचलीस नाही घरी जाऊन चुकवलीस. नियम वाचलीस नाही फ्रॅक्शन नाही शिकलीस. हां तू फ्रॅक्शनची बेरीज नाही शिकलीस बरोबर. दणका भेटल दणका. हुशार पोरा इकडून गलतीची अपेक्षा न समजा म्हणजे खास करून मागच्या वर्षीवाले आहेत. छोडपिन भेटा नाही ना तुम्हाला. आर आणि टी
आर आणि टी. तर आर कुठं आहे इथं, हा, आणि डी कुठं आहे इथं आहे, एकाच बाजूला आहेत दोन्ही. तर डिस्टन्स आर कामा टी इज इक्वल टू टी मायनस आर. अरे टी लांबवर आहे ना, तर 19/6 मायनस 13/, तर मायनस करा बरं, दोघांचा छेद समान आहे. 6/6 म्हणजेच किती, पहा बरं 1चा फरक आहे का. 1 म्हणजे 6 बरोबर 6 रेषा, छोट्यावाल्या 6 रेषा 1 सेंटीमीटर जसा पकडू आपण. बघा 1 2 3 4 5 6 आल्या बरोबर 6. 6/6 इथं युनिट लिहायचा, 1 युनिट, इथं 1 युनिट. अरे डिस्टन्सचा काहीतरी अंतरचा काहीतरी युनिट राहते ना, मीटर राहू शकते, सेंटीमीटर राहू शकते, मिलीमीटर राहू शकते, किलोमीटर राहू शकते की नाही राहू शके. हां, तर या प्रकारे कळलं. तर आता बघूया नमुना प्रश्न. अरे नमुना प्रश्न पाहून का. चला बघा, स्वाध्याय संख्या रेषा काय म्हणते. संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशांक -5/9 आहे. एक संख्या रेषा आहे, तिच्यावर -5/9 म्हणजे शून्याच्या लेफ्ट बाजूला राहिला असता आहे. व पी व क्यू बिंदूमधील अंतर, पी व क्यू बिंदूमधील किती आहे म्हणते, 4. क्यू बिंदूचा निर्देशांक किती. आता मला सांगा, सपोज एक रेषा आहे, लक्ष द्या सगळेजण, सगळ्यांचं लक्ष इकडं आहे का. तर अशी एक संख्या रेषा आहे जिथे इकडे 0 आहे आणि पीचा आपल्याला निर्देशांक दिलेला आहे सपोज. तर बघा वरची संख्या लहान आहे 5 आहे आणि खाली काय आहे 9, म्हणजे याची 0 पॉईंट समथिंग व्हॅल्यू आली असती. म्हणजे कुठं राहिला असता हा 0 आणि -1च्या बिचामध्ये कुठंतरी राहिला असता. काय नाव आहे त्याच्या, पी. अरे हो की नाही, अरे हो की नाही. आता मला सांगा, जो क्यू पॉईंट सांगितलेला आहे तो तुम्हाला नेमका सांगितलं का की इक्वल 0च्या या बाजूलाच आहे की त्या बाजूला आहे म्हणून सांगितलेलं आहे का. तर आपल्याला माहित आहे का, नाही. तर एक वेळा मी तो क्यू पॉईंट कुठं पकडतो, इथं, कारण अंतर 4 आहे म्हणते. तर भाई इथं तर नसेल तो क्यू, इथं असेल का, या 0 आणि पीच्या बीचमध्ये असेल का. कारण हा ऑलरेडी किती येऊन राहिला, पॉईंटमध्ये येऊन राहिला. अरे येऊन राहिला म्हणजे याच्या बहुत साऱ्या दूर असेल. अरे दूर असेल, पण आता तेवढी रेषा मी काढतो का. अरे इकडे 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, इतक्यात कुठंतरी तो असेल, बरोबर की नाही. पण आता तेवढा सगळा काढायचा काही गरज आहे का, नाही. जो पॉईंट आहे, लक्ष द्या, जो पॉईंट आहे त्या पॉईंटच्या एक वेळा या बाजूला घ्यायचा क्यूला आणि एकला कोण्या या 0च्या या बाजूला असेल क्यू, नाहीतर कुठं असू शकते, या बाजूला. तुम्हाला सांगितलेलं आहे का, तुम्हाला सांगितलेलं आहे फक्त या पी पॉईंटच्या आणि क्यू पॉईंटच्या अंतर. काय सांगितलेलं आहे. मग आपण 2 प्रकारे अंतर काढणं शिकला. दोन्हीचे दोन्ही इक्वल टूच्या एका बाजूला असतील तर काय करतो, मोठा मायनस छोटा, बरोबर की नाही. ओके. आणि जर एक या बाजूला असेल, जसा हा पी या बाजूला आहे इक्वल टूच्या आणि क्यू या बाजूला कन्सिडर केला आपण, तर काय करतो, डायरेक्ट या अंतरच्या प्लस करतो की नाही. अरे करतो की नाही. तर त्याच्यामध्ये मायनस काय घेतो का आपण, नाही. आता बघा, तर एक वेळा मी कन्सिडर करतो पीला कोणीकडे आहे, डाव्या बाजूला आहे, बरोबर. तर काय झाला असता, क्यू मायनस डिस्टन्स ऑफ क्यू पी, क्यू कॉमा पी. तर क्यू मायनस पी झाला असता. तर क्यूच्या जसाच्या तसा पीच्या किती दिलेला आहे 5/, त्याच्यावाला मायनस घेतलो का मीनं, त्याच्यावाला मायनस मीनं घेतलेला नाही. आणि अंतर किती दिलेला आहे
तर हा या बाजूला आला असता तर काय झाला असता? प्लस झाला असता. हां 9 चौ प्लस भागीला किती आला 41/, तर मग भागाकार करा. 9 चौ 36, 5/9. हा एक आला असता क्यूचा व्हॅल्यू. क्यूची एक व्हॅल्यू अशी आली असती, फ्रॅक्शनमध्ये नाही म्हणजे पॉईंटमध्ये, डेसिमलमध्ये. आपल्याला फ्रॅक्शनमध्ये दिलेले आहेत म्हणून फ्रॅक्शनमध्ये काढला. पण दोन व्हॅल्यू निवडा म्हणते. एक वेळा आपण कोण्या बाजूला कन्सिडर करू, या पीला, या शून्याच्या दुसऱ्या बाजूला क्यूला. ठीक आहे. तर जर दुसऱ्या बाजूला असेल तर काय झालं असतं? प्लस झाला असता. तर डिस्टन्स क्यू कॉमा पी काय कराल? क्यू प्लस पी. तर क्यू किती आहे माहीत नाही, पी किती आहे 5/9. मायनस घेतलो का मी ना? आणि डिस्टन्स किती दिलेला आहे 4. या बाजूला आला असता तर काय झाला असता? बरोबर. हां 9 चौ मायनस भागीला याच्या खाली 5 आहे ना, 5 1 5, 9 चौ 36, 9 1 किती आला 31/9 आला. तर 9 न भाग द्या, 9 त्रिक 27, 4 राहिले. अरे फ्रॅक्शन मिक्स फ्रॅक्शनमध्ये लिहिता येते का? साधा फ्रॅक्शनला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कसं? साधा भागाकार करायच्या मनात. पूर्ण भाग कितीचा गेला पहिले? 9 त्रिक 27, तर 31 मधून 27 गेले, तर ते 4 वर लिहायचे आणि 9 खाली. समजलं? पहा बरं उत्तर आहे का? कोणता कोणता मारलेला आहे बघा, पहिला आणि. तर या क्यूला आपण कोणत्या बाजूला कन्सिडर केला होता? या बाजूला. तर कोणता निगेटिव्ह राहील की नाही राहील? तर हा आला असता आपला निगेटिव्ह आला असता. आणि तो वाला क्यू कोणत्या बाजूला कन्सिडर केला आपण? पॉझिटिव्ह. तर तो पॉझिटिव्ह येईल की नाही येईल? समजलं? तर मग कोणता आला असता आपला उत्तर? पहिला आणि. कळली का गोष्ट की नाही कळली सगळ्यांना? आता होऊ शकते इथं काय केलेलं असेल, डायरेक्ट एक वेळा प्लस एक वेळा मायनस असा काहीतरी केलेला असेल. हे बघा, एक वेळा त्याच्यामध्ये मायनस केलेला आहे आणि एक वेळा त्याला त्याच्यामध्ये प्लस केलेला आहे ना. तर तसा मला कन्फ्यूज होण्यापेक्षा मी विदाऊट मायनसवाला सांगत असतो. पण लक्षात घ्यायचा, जेव्हा पण आपल्याला बिंदू कन्सिडर करायचा आहे आणि सांगितलेला नाही आहे इक्वल टूच्या या बाजूला आहे की या बाजूला आहे, तर एक या बाजूला एक लक्षात राहील अशी हलकीशी संख्या रेषा काढून टाकायची. जमल? चलो नेक्स्ट. पुढीलपैकी अचूक विधान कोणते? काय म्हणते? 40/43/40 ही परिमेय संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे येते. सांगा बरं, शून्याच्या डावीकडे येईल का? हे झाली डावी बाजू आणि हे झाली शून्याची उजवी बाजू. पॉझिटिव्ह आहे की नाही आहे? ते आहे. तर डाव्या बाजूला आली असती का? डाव्या बाजूला सगळे कोणते नंबर येतात? मग म्हणजे पहिला काय आहे बेटा? चूक. आपल्याला अचूक करेक्टवाला काढायचा. दुसरा पर्याय काय म्हणते? दोन्हीचे दोन्ही मायनस आहेत. -17 मायनस कटला म्हणजे हा भी काय? पॉझिटिव्ह. हां, ही परिमेय संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे येते. बरोबर आहे का? मग 27/29 ही परिमेय संख्या रेषे शून्याच्या उजवीकडे येते. बरोबर की नाही? पॉझिटिव्ह आहे तर उजवीकडे येईल. आणि पहा पुन्हा -8/3 आणि 3/7 हे दोन्ही एकाच बाजूला येतात पण ते शून्याच्या. पॉसिबल आहे का? शून्याच्या एका बाजूला एक नंबर पॉझिटिव्ह एक नंबर निगेटिव्ह असू शकते का?
अरे असू शकते का? देन तिसरा काय होता बघा, संख्या रेषा दिलेली आहे तुम्हाला पुन्हा. अरे संख्या रेषा दिलेली आहे. अबे हो की नाही? दिसत आहे सगळ्यांना? आता अशी संख्या रेषा तुम्ही काढाल बरं पहिले, नाही तर तुम्ही बी पुस्तकावर रंगवाल नको. अरे पहिले संख्या रेषा काढाल. हां काय म्हणते बघा, यम हा बिंदू कोणती संख्या दर्शवतो? इथं बा हा आहे 0 ना हा आहे 1. म्हणजे या 1 पार्टचे किती छोटे तुकडे केलेले आहेत पहिले ते मला सांगा. 1 2 3 4. म्हणजे डिवाइडमध्ये काय येणार आहे? एवढा कंपाऊंड झाला. आणि आपल्याला म्हणते यम बिंदू, ते यम कुठं आहे? हा इकडे शून्याच्या डाव्या बाजूला. कोणत्या नंबरवर? हा पहिला नंबर, हा म्हणजे 2/5 आणि मायनस कोणता आला उत्तर? समजलं? मग टी या बिंदूपासून आर या बिंदूचे अंतर किती? टी या बिंदूपासून आर या बिंदूचे, टी आर पहा बरं कुठं आहे? या शून्याच्या एकाच बाजूला आहेत की नाही आहेत? हा एक आहे, हा एक आहे. तर मग एकाच बाजूला असतील तर आपण काय करतो? मोठा मायनस, बरोबर की नाही? अरे हो. तर मग आर ची व्हॅल्यू किती आहे सांगा? 4/5. आणि टी ची व्हॅल्यू बरोबर की नाही? हो की नाही? 5 पार्ट आहेत ना 1चे मोठे पार्ट 5 पहिले. ठीक आहे. हां मग काय आला असता? डिस्टन्स ऑफ आर टी काय आला असता? मोठा म्हणजे कोण? 4/5 मायनस 1/, किती आला असता? 3/5. याला पॉईंटमध्ये काढा बरं. 0चा भाग गेला पहिला आणि मग 30 झाले. 5 सक येते का पॉईंटमध्ये काढणार? चलो देन आता काय काढायचं आहे बघा. लेंथ ऑफ यू टी प्लस लेंथ ऑफ एस आर. लेंथ ऑफ यू टी प्लस लेंथ ऑफ एस आर काढता येईल मग? अरे काढता येईल. तर यू टी, तर लेंथ ऑफ यू टी प्लस लेंथ ऑफ एस आर. आता बघा लेंथ घ्यायची आहे आपल्याला, लांबी काय घ्यायची आहे? कशी घ्यायची लक्ष द्या. यू टी हा आहे यू आणि हा आहे, किती पार्ट आले याच्या बीचमध्ये? पार्ट किती आले? तर याचा झाला असता 5 पैकी 1 पार्ट प्लस यस आर. यस आहे हा आणि आर आहे हा. किती पार्ट आहेत दोघांच्या बीचमध्ये? तर याच्या झाला असता 2/5. मग बेरीज करा म्हणजे किती आला? 3/, मग पॉइंटमध्ये काढा. 5 0 0 3 आला, पॉइंट दिला, 0 झाला. 5 सक म्हणजे 0. असं काढावं लागते बरं. जमला की नाही पहा बरं? अरे जमला. मग काढायचं आहे बघा काय? लेंथ ऑफ यू क्यू लेंथ ऑफ यू क्यू मधून काय मायनस करू म्हणजे लेंथ ऑफ यू यस येईल. प्रश्न समजला का? तर यू क्यू कुठं आहे पहिले ते बघा. यू क्यू, यू पासून क्यू किती पार्ट आहेत? 1 2 किती पार्ट आहेत? तर 3/, मायनस नागोबा. यू यस किती? म्हणजे किती पार्ट मायनस करू तर 2/5 व्हायचेल? सांगा बरं. इथं काय येऊ शकते? अंदाज लावा पहिले. 1/5 येऊ शकते. हां आता हा सोपा होता तर डायरेक्ट सोडवला आपण.
की इथं 1/5 असता म्हणून, बरोबर. पण तसा नसेल तर कसं काढावं लागते, लक्ष द्या. व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, क्वेश्चन मार्कची. तर याला पहिले त्या बाजूला घेऊन जातो, म्हणजे इकडे राहिला 3/5, इकडे होता 2/5 प्लस नागोबा, प्लस ज्याला असता त्या बाजूला गेला असता तर तिकडून या बाजूला येईल, तर म्हणजे 3/5 मायनस 2/5 इज इक्वल टू 1/, आणि 1/5 ला मी पॉईंटमध्ये कसं दाखवतो, नाही म्हण आता, नाही म्हण लवकर, हो की नाही पहिले सांग. मी बरोबर पकडलो की नाही पकडलो, हो की नाही सांग लवकर. एवढा का खाऊन येतेस बे, तुला एवढा भर गरमीमध्ये झोप लागते ना, आलाय का हां. याला पॉईंटमध्ये काढता येईल, असा भागाकार करता येईल. मग भागाकार कोणाकोणाला नाही येत, 5च्या पाड्यात 1 येते का, शून्याच्या. 1 आला, पॉईंट दिला, 10 झाले, 5 दुने, कळलं, अरे कळलं. तर त्या प्रकारे हा काढून शकाल, 7वा जमेल. हां, होमवर्क. ज्या बिंदूचे निर्देशांक विरुद्ध संख्या येतात त्या बिंदूंच्या जोड्यापैकी अयोग्य जोडी कोणती. तर प्रश्न हाच, ठीक आहे. संख्या रेषा ती वालीच वापरायची आहे. याच संख्या रेषेमध्ये बघा, ज्या बिंदूंचे निर्देशांक म्हणजे ज्याने ते संख्या दाखवतो आपण, मायनसमध्ये प्लसमध्ये दाखवतो की नाही, हां नंबर, तो विरुद्ध येतात त्या बिंदूच्या जोड्यांपैकी अयोग्य जोडी कोणती. तर एफ आणि बी, बघा बरं, एफ आणि बी, हा एफ आहे इथं, हा -1, हा +1, बरोबर आला, तर तो आपला बरोबर आहे. अयोग्य म्हणजे चुकीवालीची जोडी. आर आणि डी, हा इकडे आहे 4थ्या नंबरवर आर येतून, आणि इकडून बी 4थ्या नंबरवर, म्हणजे व्हॅल्यू तेच राहिली असती, फक्त 1 + 1. मग एम आणि यस, एम आहे इकडून दुसऱ्या नंबरवर, यस बी आहे दुसऱ्या नंबरवर, तर जमेल. मग आहे सी टी, सी बघा 1 2 3 तिसऱ्या नंबरवर न, टी इथून पहिल्याच नंबरवर आहे, म्हणजे याची व्हॅल्यू काय झाली असती, याची झाली असती 1/5, आणि याची व्हॅल्यू किती झाली असती, -3/5. सारखा आहे का, तर कोणती येईल. कळलं का रे की नाही कळलं. मग हे स्पष्टीकरण तुम्हाला इकडे दिलेले आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला घरून आज एक्झरसाइज 5.1 आणि 5.2 हे सुद्धा ट्राय करून यायचं. जे नाही जमतील ते उद्याला तुम्हाला पाहायचं आहे, समजलं. पहिले तुम्ही सोडवून बघा, म्हणजे तुमच्या चुका लक्षात येतील, किंवा एखाद्या प्रॉब्लेमला तुम्हाला किती वेळ लागला आणि मी कोणती मेथड सांगतो ते लक्षात येईल, समजलं. तर पहिला प्रयत्न कराल पक्का. जे नाही जमले त्याच्यासाठी जागा सोडायचे ना, आतापासून तसाच होईल. नमुना प्रश्न सांगितल्यानंतर पहिला प्रयत्न कोण करल, कळलं का. चल.